माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर दिवसेंदिवस ठाकरेंनी सातत्यानं भाजप आणि मोदी शहांवर टीकेची झोड उठवली आहे। पण हेच उद्धव ठाकरे एकीकडे भाजपचा हल्लाबोल करतानाच दुसरीकडे त्यांचं संघटन फॉर्म्युला संकटात सापडलेल्या आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी अवलंबणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतःच दिले आहेत। नाशिक इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा बुधवारी तारीख 16 दिवशी पार पडला। या मेळाव्यात शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी भाजपवर टीका तर केलीच, पण त्यांच्या बूथ मॅनेजमेंट कौशल्यावरही भाष्य केलं। त्याची शिवसेनेत अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। उद्धव ठाकरे म्हणाले, आपली निवडणुकीला सामोरे जाताना तयारी कशी पाहिजे याविषयी सकाळी विनायक राऊतांनी बूथ मॅनेजमेंटचं मार्गदर्शन केलं। माझ्याकडे भाजप महाराष्ट्र बूथ समिती गठनचा तपशील आहे। हे मुंबईचं आहे। आपली ही लोक असतात हो तिकडे असं काही नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात। त्यांच्याकडे काय चाललंय हे मला रोज कळतंय, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। तसेच भाजपनं कशी मांडणी केली हे मुद्दाम सांगतो। माझ्याकडे सर्व विभाग आहे, सर्व सांगणार नाही, नाहीतर कोणी पाठवलं ते कळेल। त्यात जबाबदारीचा एक विषय आहे। हे सारं मुंबईचं आहे, असंही ठाकरे म्हणाले। भाजपाकडे एक बूथ अध्यक्ष आहे, त्याच्यापुढे त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर आहे। नंतर बूथ सरचिटणीस आहे, त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आहे। मग सदस्य आहेत, लाभार्थी प्रमुखही आहेत, लाभार्थी प्रमुखाचेही नाव आणि मोबाईल नंबर आहे। त्यांनी सदस्यांच्या रकान्यात त्यांनी 10 सदस्यांची नावे दिली आहेत। प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अशी त्यांची तयारी आहे। अशी तयारी आपण केली पाहिजे, असा सूचनाही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या। भाजपकडून पुढे यात एक सूचना देण्यात आलेली आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असायला पाहिजेत। त्यानंतर किमान एक SC आणि ST प्रतिनिधी हवा, ही त्यांची मांडणी आहे। या मांडणीने ते पुढे चालले आहेत। EVM घोटाळा आहे तो जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण बूथ मॅनेजमेंटचं महत्त्वही यावेळी ठाकरेंनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर अधोरेखित केलं।